माळशिरसमधल्या मार्कडवाडीमध्ये महायुतीच्या नेत्यांची एक सभा पार पडली। यावेळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत दोघांनीही शरद पवारांवर जहरी शब्दात टीका केली। या टीकेचा संजय राऊतांनी समाचार घेतला। शरद पवार देशातले मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अशी विधानं शोभतात का हा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। पडळकरांनी केलेल्या टीकेपासून भाजपनं हात झटकलेत। शरद पवार ज्येष्ठ नेते असून त्यांच्यावर टीका करणं अयोग्य आहे। शरद पवारांवरती टीका करणाऱ्यांचं पक्ष समर्थन करणार नाही आणि टीका करणाऱ्यांना योग्य समज देणार, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे छे छे, ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं। आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत। नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही। शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही। आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ। आणि महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग चढलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये पोहोचलेत। गृह खातं, महसूल आणि अर्थ खातं ही महत्त्वाची मानली जाणारी खाती महायुतीत कुणाला मिळणार यावरनं चर्चा रंगलेली असतानाच महसूल आणि गृहनिर्माण ही खाती मित्रपक्षांना देण्याची भाजपनं सध्या तरी तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत दाखल होण्यापूर्वी मुंबईत अजित पवारांशी सल्लामसलत केली। संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं। अजित पवारांनी संभाव्य मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याचं बोललं जात आहे। नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। दिल्लीतल्या बैठकीत संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जात आहे। मागच्या सरकारमध्ये भाजपकडे महसूल आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती होती। नव्या सरकारमध्ये ही खाती मित्रपक्षांना देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे। मंत्रिमंडळाचा पूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्याचा आहे, पण माननीय मुख्यमंत्री आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलतील आणि आमच्या केंद्रीय नेतृत्व असेल, एकनाथजी असेल, अजितदादा असेल, या सर्वांशी बोलून माननीय देवेंद्रजी योग्य निर्णय करतील। खरं तर गृह मंत्रालयावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही होती, पण भाजप गृह खातं सोडायला तयार नाही। गेल्या सरकारमध्येही फडणवीसांकडे हे खातं होतं आणि यावेळीही भाजप गृह खात्यावरचा दावा सोडायला तयार नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे गृह, नगरविकास, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण आणि वन विभाग ही सगळी महत्त्वाची खाती भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेला महसूल, सार्वजनिक बांधकाम उपक्रम, कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा आणि स्वच्छता तसंच परिवहन ही खाती मिळणार आहेत असं कळतंय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वित्त व नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, महिला आणि बाल कल्याण, मदत व पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे। अजित पवार काय आणि शिंदे गट काय, शिंदे शिवसेना काय, दोघांनाही दिल्लीच्या हायकमांडवरच विसंबून राहावं लागेल, त्यांच्या भरोशावर राहावं लागेल। महायुतीच्या घटक पक्षांनी संभाव्य मंत्रिपदासाठी दिलेल्या नावांच्या यादीत कोणताही हस्तक्षेप न करण्याची भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे। मात्र मंत्री म्हणून संधी देत असताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींचा विचार व्हावा असा सूचक सल्ला भाजपच्या श्रेष्ठींनी घटक पक्षांच्या नेत्यांना दिलाय। राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत,
मुंबई.